नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 20 जानेवारी आहे आणि 20 जानेवारी याचा अर्थ असा की आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय त्यानंतर काही तासात, म्हणजे रात्री, अपरात्री, मध्यरात्री भारताच्या प्रमाण वेळेनुसार अमेरिकेत सकाळ होणार आहे, दिवस उजाडणार आहे. आणि आपल्यानंतर जवळजवळ 8-10 तासांनी केव्हा तरी अमेरिकेतली सकाळ उजाडेल, तेव्हा त्यांच्याकडे एक मोठा प्रशासकीय समारंभ व्हायचा आहे. नॉर्मली हा जो प्रशासकीय समारंभ असतो, हा राष्ट्रपती भवन जे आहे, व्हाईट हाऊस, त्याच्या समोरच्या मोकळ्या परिसरामध्ये होतो. यावेळी हिमवादळाची शक्यता असल्यामुळे आणि इतर काही सुरक्षेची चिंता असल्यामुळे हा समारंभ हा व्हाईट हाऊसच्या बंदिस्त सभागृहामध्ये पार पाडला जाणार आहे. आणि तो समारंभ अमेरिकेचे नवे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीचा आहे. तसं बघायला गेलं तर 4 वर्षापूर्वी ह्याच डोनाल्ड ट्रम्पना आपली पहिली 4 वर्षाची टर्म संपल्यानंतर निवडणुकीत पराभव झाल्यामुळे सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होतं. आणि त्यांना त्यावेळचाही निकाल मंजूर नव्हता. निकालात काही गडबडी करण्यात आल्या असे आरोप झाले. आणि त्या समारंभाच्या निमित्ताने तिथे बराच हिंसाचार वगैरे सुद्धा झालेला होता. कदाचित तशाच घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि म्हणून कॅपिटल हिल किंवा व्हाईट हाऊसच्या परिसरामध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवायचा, यासाठी सुद्धा हा समारंभ उघड करण्यापेक्षा बंदिस्त जागेमध्ये केला जाण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना सुद्धा तिथे आमंत्रण मिळालेलं आहे. भारत सरकारला या शपथविधीचं आमंत्रण आहे. आणि मोदींचे जागतिक राजकारणातले अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ज्यांची नोंद इतिहासात केली जाणार आहे, ते एस जयशंकर हे सुद्धा या समारंभाला हजर राहणार आहेत. ज्या निवडक मान्यवर देशांना, प्रतिष्ठित देशांना ट्रम्प यांनी आपल्या शपथविधीसाठी खास आमंत्रण दिलेलं आहे, अशा देशांमध्ये भारताचा आणि मोदींचा समावेश होत असल्यामुळेच जयशंकर हे अगत्याने या समारंभाला हजर राहणार आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की सहसा अशा समारंभाला वेगवेगळ्या देशांचे जे राजदूत वगैरे असतात ते हजेरी लावतात. पण जेव्हा तुम्ही नव्या अध्यक्षांना किंवा पंतप्रधानांना, राष्ट्रप्रमुखांना एका विशिष्ट देशाविषयी आस्था, आपुलकी असते, तेव्हा ते त्या राष्ट्रप्रमुखांना किंवा सरकारच्या प्रतिनिधीला आमंत्रित करत असतात. आणि म्हणूनच ट्रम्प यांचा जो शपथविधी होऊ घातलेला आहे आज रात्री अपरात्री, तेव्हा जयशंकर या मोदी सरकारच्या परराष्ट्र मंत्र्याची उपस्थिती हा एक फार मोठा संकेत असतो. जगाला दाखवून दिलं जात असतं. मी नेहमी नरेंद्र मोदी यांचा 26 मे 2014ला झालेला शपथविधी आहे त्याची आठवण करून देतो माझ्या व्हिडिओमध्ये, की त्यावेळेला देशात, भारतामध्ये पहिला पंतप्रधान असा की ज्याचा शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झाला असताना भारताचे जे सभोवती असलेले मित्र देश आहेत, ज्यांना सार्क संघटना म्हणून ओळखलं जातं, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार वगैरे, जे कोण, अफगाणिस्तान, या सगळ्यांना नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्या शपथविधीला अगत्याने आमंत्रित केलं होतं. आणि जवळजवळ या सगळ्या सार्क देशाचे राष्ट्रप्रमुख तिथे हजर होते. आणि तो एक मोठा संकेत होता की भारत हा आजवर तुम्ही बघितलात तो नाहीये. मोदी पंतप्रधान होत आहेत आणि त्यानिमित्ताने भारताची जगातली प्रतिमा आणि भारताविषयी जगाचा असलेला समज आम्हाला बदलायचा आहे. आणि प्रामुख्याने जे भारताच्या सभोवती असलेले सार्क सदस्य असलेले देश आहेत, त्यांना मोदींना दाखवून द्यायचं होतं की बाबांनो,
इतके दिवस जे झालं ते झालं. आता भारत वेगळा आहे हे ओळखून वागायला शिका, नाहीतर तुमची धडगत नाही. कारण तुमचा बाप आता भारताचा पंतप्रधान होतोय, हा संकेत असतो. मी सांगितला हे शब्द तसे त्या तसे काय म्हणतात डिप्लोमसीमध्ये लागत नाही, पण तो संकेत असतो. या शेजारी देशांना मोदींनी दाखवून दिलं होतं पहिल्या दिवशी की मी नुसता भारताचा पंतप्रधान होतोय असं नाही, तर भारतीय उपखंडातलं जे लहान मोठे देश असतील त्यांना सुद्धा मोठा भाऊ कोण आहे हे समजलं पाहिजे, म्हणूनच तुम्हाला आमंत्रित केलंय. जी गोष्ट त्यावेळेला घडली तीच गोष्ट डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या कृतीतून दाखवून देत आहेत की 5 वर्ष 4 वर्षापूर्वी माझा पराभव झालेला असेल, पण मी ज्या आक्रमकपणे जागतिक राजकारणामध्ये एक महाशक्ती म्हणून अमेरिकेला जगासमोर पेश केलं होतं, त्याची नुसती पुनरावृत्ती नाही तर त्याच्यापेक्षा अधिक आक्रमक पवित्रे पुढल्या 4 वर्षामध्ये आपण घेणार आहोत. हेच एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प हे गेले काही महिने दाखवत आहेत. अगदी निवडणूक जिंकल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या प्रकारची वक्तव्य केली, ज्या प्रकारचे निर्णय शपथ घेण्याच्या आधीपासून सुरू केले, ते बघितले तर आपल्या लक्षात येतं की या सगळ्या घडामोडीमध्ये आणि शपथविधी सोहळ्यामध्ये भारताला मिळालेलं अगत्याचं आमंत्रण भारत सरकारला हे किती महत्वाचं आहे. ट्रम्प जागतिक राजकारणामध्ये भारताला किती मोठं प्राधान्य देतात हे लक्षात घेणं. योगायोग एक सांगतो जाण्यापूर्वी, जून महिन्याच्या 2024च्या जून महिन्याच्या अखेरीला मी 15 दिवसासाठी अमेरिकेत गेलो होतो. माझा भाचा भाची वगैरे अमेरिकेत आहेत आणि ते खूप वर्ष आग्रह धरत होते, म्हणून लोकसभा निवडणूक संपल्यानंतर जवळजवळ लगेच मी त्या नातलगांना भेटायला आणि काही मित्रांना भेटायला अमेरिकेत गेलो होतो. आणि 14 जुलै 2024ला परत उलट्या विमानाने मी भारतात येणार होतो. तर 14ला सकाळी सकाळी मला तिथल्या सकाळी विमानतळावर जायचं होतं, म्हणून 13 तारीखला सगळी बॅग बिग भरून सगळं तयार करून रात्री झोपायचं होतं. त्या दिवशी 13 जूनला संध्याकाळी 13 जुलैला संध्याकाळी मी काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि त्यासाठी माझ्या भाच्याबरोबर एका दुकानात गेलो होतो. आणि तिथून परतलो असताना संध्याकाळच्या सुमाराला मी घरी परतलो आणि इतक्यात एक बातमी टीव्हीवर झळकली. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प हे मला वाटते कुठच्या राज्यात तिथल्या विस्कॉन्सिन किंवा काय व्हर्जिनिया वगैरे राज्यामध्ये प्रचाराची सभा घेत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या आणि कानाला चाटून गेलेली रक्तबंबाळ गोळी चाटून गेली होती आणि रक्तबंबाळ झालेले डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे सुरक्षा रक्षक आवरतानाचं ते दृश्य मी बघितलं आणि मी भाच्याला म्हटलं की डोनाल्ड ट्रम्प ऑलरेडी जिंकलेला आहे. आणि लक्षात ठेवा त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातला उमेदवार ठरलेला नव्हता. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळालेली नव्हती. ती 13 जुलै 2024 या दिवशी घडलेली घटना, जी मी अमेरिकेत असताना आणि वॉशिंग्टन DC मध्ये असताना घडलेली ती घटना आहे. त्या घटनेने अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीला फार मोठं वळण दिलं. कारण त्याच दिवशी त्या घटनेनंतर रिपब्लिकन पक्षामध्ये जी काय थोडीफार विरोध नाराजी वगैरे ट्रम्प यांच्याविषयी होती ती एका सेकंदात संपली होती. आणि अख्ख्या रिपब्लिकन पक्षाला अमेरिकेतल्या ट्रम्प यांच्या मागे ठामपणे उभं राहायची वेळ आली. बाकीच्या सगळ्या इच्छुकांनी बघता बघता माघार घेऊन टाकली. आणि त्यामुळे एक प्रकारे त्या एका हिंसक घटनेने डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा केला होता. पण विषय तेवढाच नव्हता. माझा भाच्याने मला, मी जी प्रतिक्रिया दिली तेव्हा प्रश्न विचारला होता की भाऊ काका असं का वाटतं. म्हटलं त्याचं आणखीन एक कारण आहे की तेव्हाचे मावळते राष्ट्राध्यक्ष जे आहेत
बायडन बायडन हे सुद्धा परत एकदा निवडणूक लढवायला इच्छुक होते आणि ते इच्छुक असल्यानंतर डेमोक्रेटिक पक्षाला दुसरा उमेदवार शोधण्याची गरज नव्हती आणि त्यामुळेच बायडन आणि ट्रम्प यांच्यात लढत होईल अशी अपेक्षा होती. पण त्या एका हिंसक घटनेनंतर जो बायडन यांची लोकप्रियता रसातळाला गेली आणि पुढल्या काही दिवसात त्यांना राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत परत उभं राहण्यापासून माघार घ्यावी लागली आणि त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी उपाध्यक्ष अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना डेमोक्रेटिक पक्षातर्फे उमेदवारी देण्याचा विचार सुरू झाला आणि बघता बघता माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन असतील, ओबामा असतील, हे सगळे बायडन यांच्यावर दबाव आणायला लागले आणि बायडन यांनी अल्पावधीतच त्या निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतली आणि ट्रम्प यांच्या विरोधात कमला हॅरिस अशी लढत पक्की झाली, जिचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागला. हा मी तिथे असतानाचा प्रसंग आहे. पण तेव्हापासून मी एक गोष्ट सांगत आलोय की ट्रम्प आणि भारत किंवा ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांची जी मैत्री आहे ती वैयक्तिक पातळीवरची आहे आणि वैयक्तिक पातळीवर या दोघांनी एकमेकाला अनेकदा मदत केलेली आहे. ट्रम्प अध्यक्ष असताना नरेंद्र मोदी यांचं एक समारंभ अमेरिकेत झाला होता आणि अमेरिकेचे अध्यक्ष असताना सुद्धा डोनाल्ड ट्रम्प हे मोदींबरोबर त्या अमेरिकन भारतीयांच्या समारंभ सोहळ्याला उपस्थित होते आणि नुसते उपस्थित नव्हते तर मोदी यांच्याबरोबर हातात हात घालून त्यांनी त्या सोहळ्याच्या सगळ्या प्रांगणाला एक फेरी मारली होती, प्रदक्षिणा केली होती. हे मी एवढ्यासाठी मित्रांनो सांगतो की मोदी आणि ट्रम्प यांची मानसिकता जी आहे ती समान मानसिकता आहे. जागतिक राजकारणावर त्या दोघांचं बहुतांशी एकमत होताना दिसतं आणि एका ठिकाणी प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, मोदी इज अ हार्ड बार्गेनर, म्हणजे तो अत्यंत मुत्सद्दी, धूर्त आणि चतुर नेता आहे, अशी प्रतिक्रिया ट्रम्पनी दिली होती. आणि असे ट्रम्प ज्या निवडणुकीला उभे होते त्या निवडणुकीत यश मिळवल्यानंतर या नव्या होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षाने जे मतदारांचे आभार मानले त्यामध्ये स्पेसिफिकली पहिल्यांदा एका अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या विजयी उमेदवाराने हिंदू समाजाचे सुद्धा आभार मानले. अमेरिकेत मोठ्या संख्येने हिंदू राहतात, भारतातून तिकडे जाऊन स्थायिक झालेले आहेत, ते सुद्धा मोठ्या संख्येने मतदार आहेत, पण त्यांची यापूर्वीच्या राजकारणात फारशी दखल घेतली जात नव्हती, ती घेतली गेली. आणि लक्षात घ्या, ट्रम्प यांच्या विजयामध्ये मोदींचा थेट कुठचाही हस्तक्षेप किंवा योगदान नसलं तरी मोदींच्या सदिच्छा आणि मोदींमुळे अमेरिकेतले भारतीय ज्या उत्साहाने ट्रम्प यांच्या मागे उभे राहिले त्याची पावतीच हिंदूंचे आभार मानत, भारताचे आभार मानत ट्रम्प यांनी दिलेली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघाल तर आणखीन एक मोठा फॅक्टर ट्रम्प यांच्या विजयानंतर समोर आला, तो म्हणजे इलॉन मस्क, जो अमेरिकेतला एक प्रचंड मोठा श्रीमंत उद्योगपती आणि व्यक्ती आहे. ट्रम्प यांच्या इतका धसचोट आणि आक्रमण स्वभावाचा जो ट्रम्प आहे, आपला इलॉन मस्क आहे, याने ट्रम्प यांच्या विजयानंतर मतमोजणी चालू असताना, विजयाकडे ट्रम्प वाटचाल करत असताना थेट त्या रिपब्लिकन सेंटरला भेट दिली होती आणि ट्रम्प विजयी उमेदवार म्हणून येणार त्यांच्या स्वागताला इलॉन मस्क आधीपासून उभा होता. पण विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इलॉन मस्क याने दिलेलं पहिलं वक्तव्य असं होतं की बायडेन गेला, आता पुढला नंबर जस्टिन ट्रुडोचा. जस्टिन ट्रुडो कोण? कॅनडाचा पंतप्रधान, ज्याने कारण नसताना गेल्या 1.5-2 वर्षापासून भारताशी आणि मोदीशी पंगा घेतलेला होता. पंतप्रधान मोदींशी भारतावर नसते काय काय वाटेल ते आरोप केले होते. भारताच्या
दूतावासातल्या अनेक अधिकाऱ्यांना मायदेशी परत हाकलून देण्यापर्यंत मजल मारली होती आणि भारत सरकारवर कॅनडाच्या नागरिकाची, एका शीख नागरिकाची हत्या केल्याचा आरोप सुद्धा ट्रुडोने कुठचा पुरावा न देता लावला होता. त्या ट्रुडोबद्दल इलॉन मस्क बोलतो आणि इलॉन मस्क हा जागतिक पाताळयंत्री कारस्थानी माणूस जॉर्ज सोरोस याचा कट्टर विरोधक आहे. म्हणजे जॉर्ज सोरोस, ट्रम्प, इलॉन मस्क हे एक त्रिकूट जागतिक राजकारणात तयार झाले. त्यामध्ये मोदी असतील किंवा ट्रम्प असतील हे थेट राजकारणात आहेत. जागतिक राजकारणाच्या पटावर प्रत्यक्ष राजकारण खेळणारे हे दोन खेळाडू आहेत. पण तिसरा खेळाडू जो आहे तो इलॉन मस्क आहे, जो सोरोस प्रमाणे, जॉर्ज सोरोस प्रमाणे या सगळ्या राजकारणापासून बाजूला बसून जगाच्या मोठमोठ्या राजकारण्यांना, नेत्यांना एखाद्या मोहरा प्याद्यासारखा खेळवणारा जॉर्ज सोरोस जगभरच्या देशामध्ये त्याला पाहिजे तशी लोकशाही आणि त्याला हवे तसे राजकीय नेते सत्तेत आणून बसवण्याची कारस्थानं करणारं, त्यासाठी वेगवेगळ्या देशामध्ये आंदोलनं घडवून आणणं, उत्पात घडवून आणणं, चळवळी उभ्या करणं, त्यासाठी पैसा पुरवणं, तिथल्या सहजसेवी नावाच्या संस्थांना देशद्रोही बनवणं, हे सगळे उपद्व्याप जो सोरोस करतो त्याच्या विरुद्ध इलॉन मस्क हा दंड ठोकटून उभा राहिलेला दुसरा अमेरिकन पैसेवाला किंवा श्रीमंत उद्योगपती आहे. आणि आता ट्रम्प जेव्हा सत्ता सूत्र हाती घेतील तेव्हा जगाच्या राजकारणाला एक नवी दिशा आणि नवा चेहरा देण्यासाठी कामाला लागलेली ही त्रिसूत्री असेल. आणि त्यामध्ये भारतासारखा खंडप्राय देश, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकसंख्येची लोकशाही असलेला भारत देश आणि जगातल्या सगळ्यात जुन्या आणि सगळ्यात श्रीमंत अशा लोकशाहीचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, हे दोन राष्ट्राध्यक्ष अधिक जगात सगळ्यात अधिक श्रीमंत मानला जाणारा आणि डीप स्टेट सोरोस यांच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिलेला श्रीमंत माणूस, अशी ही त्रिसूत्री. म्हणजे नरेंद्र मोदी यांना जागतिक राजकारणाचं जे पट आहे त्या पटावर जे टूलकिट नावाचा खेळ चालतो, छोट्या मोठ्या देशातले राज्यकर्ते त्यांचे खून पाडायचे, त्यांच्या विरुद्ध आंदोलनं उभी करायची, कारस्थानं शिजवायची. आपण बघतो की मोदी आपल्याकडच्या लोकसभेचा निकाल लागला आणि अवघ्या 1-1.5 महिन्यामध्ये शेजारच्या बांगलादेशामध्ये एक विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होता होता तिथे निवडून सत्तेवर आलेल्या पंतप्रधान हसीना वाजेद यांना आपला मायदेश सोडून पळ काढावा लागला. या सगळ्या उचापती सोरोस सारखी माणसं करत असतात. आणि सोरोसच्या आहारी गेलेले बायडेन सारखे जे राज्यकर्ते असतात ते सुद्धा जगात असे उत्पात घडवत असतात. राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस यांचं साटोलोटं नवीन नाही. काँग्रेस पक्ष किंवा भारतामधल्या अनेक स्वयंसेवी संस्था, NGO हे सोरोसच्या इशाऱ्यावर भारतातलं राजकारण अस्थिर करण्याचे डावपेच करतात. ही सुद्धा बाब आता अनभिज्ञ राहिले, काय ती गुपित राहिलेलं नाही, हे जागतिक उघड गुपित आहे. आणि जॉर्ज सोरोसचा बंदोबस्त करायचा तर इलॉन मस्क सारखा एक पैसेवाला हाताशी असावं लागतं. तसंच अमेरिकेसारखा महाशक्ती मानला जाणारा देश सुद्धा सोबत असावा लागतो. ट्रुडोने जे राजकारण सुरू केलं आणि ट्रुडो सकट सोरोसच्या माध्यमातून भारतातला विरोधी पक्ष प्रमुख असलेला काँग्रेस पक्षाने जे काही डावपेच गेल्या 1.5-2 वर्षात, 3 वर्षात खेळलेले आहेत, तो सगळा डाव नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कसा उलथून टाकला त्याच्या कळस म्हणजे आज डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून होणारा शपथविधी आहे. आणि म्हणून एक प्रकारे जागतिक राजकारणामध्ये भारताला विश्वगुरू करण्याचा जो चंग नरेंद्र मोदी यांनी मानलेला आहे तो जर राष्ट्रसंघाला मान्य नसेल तर मग राष्ट्रसंघ सुद्धा उलथून पाडावा लागेल. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जी जगाची रचना झालेली आहे
ती नव्याने बदलून मांडणी करावी लागेल. न्यू वर्ल्ड ऑर्डर, नवी जागतिक व्यवस्था उभारावी लागेल. यासाठी आवश्यक असलेलं ट्रम्प कार्ड, मोदींच्या हातातलं, विश्वगुरूच्या हातातलं, भारताच्या हातातलं, या टूलकिट खेळातलं ट्रम्प कार्ड म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि म्हणून मी शीर्षकामध्ये म्हटलेलं आहे, मोदी जे जागतिक राजकारण खेळत आहेत, जागतिक राजकारणाच्या पटावर भारताला महत्वाच्या जागी आणून बसवणं, यासाठी जे जे डावपेच मोदींनी खेळलेले आहेत, त्यामधलं सगळ्यात महत्वाचं गार्ड कुठचं असेल तर तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, तिथे जो बायडेन सारखा शनी राशी चक्रामध्ये बसला होता, त्याला बाजूला करून ट्रम्प आता अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसणार आहे. आणि म्हणून भारताला जे जागतिक राजकारण खेळायचे त्यामध्ये अमेरिकेची साथ मिळणार आहे. आणि म्हणून मोदींच्या जागतिक राजकारणामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे मोदींच्या हाती येणारं सगळ्यात महत्वाचा तुरुपचा पत्ता किंवा ट्रम्प कार्ड असणार आहे. योगायोगाने त्यांचं नावच ट्रम्प आहे, हा वेगळा विषय. मुद्दा इतकाच मित्रांनो, मोदी ज्या प्रकारचं राजकारण करतात ते भारतातलं असो किंवा भारताबाहेरचं असो, ते समजून घेतलं नाही तर त्यामध्ये तुम्हाला चटके बसतात. आयन रँड सारखी लेखिका जे सांगते की सत्य तुम्ही नाकारू शकता पण सत्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम यापासून सुटका नसते. मोदी विरोधी राजकारण जे देशात, देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर ज्यांनी ज्यांनी खेळलं, ज्यांनी ज्यांनी पाताळयंत्रीपणा केला, कारस्थानं केली, त्यांना त्यांना मोदी गेल्या 20-22 वर्षात पाणी पाजत आलेत. आणि त्याच कथानकाच्या पुढल्या अध्यायाची सुरुवात ट्रम्प यांच्या अध्यक्षीय पदाच्या शपथविधीपासून होणार आहे. पुढल्या एका वर्षभरामध्ये जगाचा चेहरा मोहरा बदलण्याची सुरुवात झालेली तुम्हाला दिसेल. आणि माझा राजकीय अंदाज आडाखा बरोबर असेल तर मग येत्या 2-3 वर्षामध्ये मोदी पंतप्रधान असताना आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना जागतिक व्यवस्था जी आहे, वर्ल्ड ऑर्डर जी आहे, ही कात टाकताना आपल्याला दिसेल, कात टाकताना दिसेल. आणि म्हणून मी ट्रम्प यांचा शपथविधी म्हणजे मोदींच्या हाती येणारं ट्रम्प कार्ड असं त्याचं वर्णन केलेलं आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.